आता आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भीम आर्मीने केली आहे। अन्यथा राज्यातल्या अजित पवारांच्या सभा उधळून लावू असा इशारा देखील भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी दिलाय। तसेच पार्थ पवार यांनी पुण्यातील महार वतनाच्या जमीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला, त्यामुळे पार्थ पवारांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही। तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे लाडके चिरंजीव त्यांनी महाराष्ट्रातील जमीन घोटाळा केलेला आहे, संविधान विरोधी आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या हक्कांच्या विरोधामध्ये कृती केलेली आहे। आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री यांना मी विनंती करतो की आपण तात्काळ पार्थ पवार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी, महसूल अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा। मी स्वतः ही मागणीच्या माध्यमातून चिरागनगर घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये आताच पत्र देऊन आलेलो आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी आपला मुलगा, लाडका मुलगा पार्थ पवार यांनी पुणे येथील कोरेगाव या ठिकाणी महार वतनीचा जो घोटाळा केलेला आहे हा महापाप आहे। त्याच्यामुळे आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। आणि आपण असं करत नसाल तर महाराष्ट्रामधील प्रत्येक आपल्या राजकीय सभाला आम्ही उजळून लावू, आपल्या प्रत्येक पत्रकार परिषदा आम्ही उजळून लावू, कारण आपल्याला त्या उपमुख्यमंत्री पदावरती राहण्याचा आता नैतिक हक्क आणि अधिकार राहिलेला नाही।